मलंगड मुक्तीवरून शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावरून आता ओवैसींनी त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। बाबरी संदर्भात फडणवीसांनीही केलेल्या वक्तव्यावरूनही ओवैसींनी टीकास्त्र डागलंय। बाबरी संदर्भात दिलेल्या निर्णयाचे हे पडसाद आहेत असं देखील ओवैसी म्हणालेत। शिंदे फडणवीस गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करतायत असा आरोप देखील ओवैसींनी केलेला आहे। मंत्रिपदाची शपथ घेणारे मुस्लिम धार्मिक स्थळांना टार्गेट करतायत असा आरोप देखील ओवैसींनी केलेला आहे। कालच मलंगड येथे हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता ओवैसी यांनी ट्विट एक्सपोस्ट करत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलेला आहे। तसंच बाबरी संदर्भात फडणवीसांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरून देखील ओवैसींनी फडणवीसांवर टीका केली आहे। बाबरी संदर्भात घेतलेल्या निर्णयांचे हे पडसाद आहेत आणि शिंदे फडणवीस गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करतायत असा आरोप देखील ओवैसींनी एक्सपोस्ट मधून केलेला आहे। मंत्रिपदाची शपथ घेणारे मुस्लिम स्थळांना टार्गेट करतायत असं देखील ओवैसी म्हणाले। काल एकनाथ शिंदे आणि मलंगड मुक्ती तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निकेश सारदूल आपल्यासोबत आहेत। निकेश, काल एकनाथ शिंदे यांनी मलंगडावरून खरं तर असं मलंगड कार्यक्रमादरम्यान जेव्हा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमादरम्यान मलंगड मुक्तीसारखी घोषणा केली होती। आनंद दिघेंनी जो लढा सुरू केलाय तो लढा आपण असाच सुरू ठेवू असं वक्तव्य केलं होतं आणि त्याचीच आता त्याच्यावरून आता ओवैसींनी त्यांच्यावर टीका केली आहे। काय अधिकची माहिती मिळते? नक्कीच काल आपण पाहिलं तर मलंगडमध्ये वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधित करताना मलंगडाबाबतच्या तुमच्या भावना मी समजू शकतो। मलंगड मुक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे यांनी आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन त्यांचं स्वप्न मलंगड मुक्तीचं स्वप्न हा एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याविरोधात आता ओवैसींनी एक्सपोज केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उघडपणे गुन्हेगारी कृत्य करत आहेत आणि अशा लोकांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त करत आहेत असा आरोप जो आहे तो ओवैसींनी केलेला आहे। त्याचबरोबर हा संपूर्ण परिणाम जो आहे तो कुठेतरी बाबरी मस्जिदच्या निकालाचा हा परिणाम दिसून येतो असं देखील त्यांनी एक्सपोजमध्ये म्हटलेलं आहे। त्याचबरोबर घटनात्मक शपथ घेतलेल्या नेत्यांनी मुस्लिम धर्मस्थळांना लक्ष करण्यात लाज वाटत नाही का अशी देखील टीका ओवैसींनी केलेली आहे। त्यामुळे बाबरी मस्जिदच्या विषयानंतर आता कुठेतरी मलंगड मुक्तीचा हा जो काही विषय आहे त्याच्यावरनं कुठेतरी राजकारण पेटण्याची शक्यता आहे। एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाबरी मस्जिद विषयी बोलतायत तर मलंगड मुक्तीचा पुन्हा एकदा नारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। त्यानंतर आता ओवैसी देखील त्यांना त्यांच्या पद्धतीने प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। निकेश, मलंगड मुक्तीचा हा मुद्दा ओवैसींनी धरल्यानंतर आता राज्यातील विरोधकांकडून देखील हा मुद्दा उचलला जाऊ शकतोय। नक्कीच मलंगड मुक्तीचा नारा हा धर्मवीर आनंद दिघे यांनी दिला होता। त्यानंतर आता जो काल काही कार्यक्रम झाला त्याची पुन्हा एकदा आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दिलेली आहे। मलंगड मुक्तीचं स्वप्न हे पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य त्यांनी केल्याच्या नंतर ओवैसींनी आता त्यांना काही प्रश्न विचारलेले आहेत त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे। त्यामुळे आता हे मलंगड मुक्तीचा हा जे काही राजकारण पेटणार आहे त्यामुळे कुठेतरी विरोधकांकडून देखील काही प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत। नक्कीच आता बघावं लागणार आहे विरोधक कशा प्रकारे हा मुद्दा उचलून धरतायत आणि पुढे काय पडसाद बघायला मिळतात। मात्र नेमकं एकनाथ शिंदे काय म्हणाले होते पाहूयात। मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे। या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो हा त्याचाही आनंद आपल्याला आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही।